कर्जमाफीची केवायसी कशी होणार आहे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। कारण कर्जमाफीची पहिली यादी प्रकाशित करण्यात आली आहे आणि ही यादी कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहण्यासाठी मिळेल या संदर्भातील यापूर्वी आपण व्हिडिओ टाकलेला आहे। जर ऑनलाईन कशा पद्धतीने पाहता येईल या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। कारण सर्वप्रथम ऑनलाईन यादी आल्याच्या नंतर ती कशा पद्धतीने पाहता येईल याविषयी आपण व्यवस्थित माहितीचा व्हिडिओ घेऊया। आता आपण समजून घेऊया ई केवायसी कशा पद्धतीने होणार आहे। या ठिकाणी तुम्ही माहिती पाहू शकता, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड प्रत्येक जिल्ह्यांच्या माध्यमातून ही माहिती दिली जात आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 स्पष्ट तुमच्या डोळ्यांनी व्यवस्थित पहा। कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा असा स्पष्टपणे उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। म्हणजे आता बायोमेट्रिक ई केवायसी तुमची आधारच्या माध्यमातून केली जाणार आहे। याचबरोबर आता शेतकरी ओळखपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, म्हणजेच फार्मर आयडी तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे। फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पहिली यादी प्रकाशित सुद्धा झाली आहे, आता दुसरी यादी लवकरच येणार आहे। 2 लाख रुपयापर्यंत जर तुम्हाला कर्जमाफी पाहिजे असेल तर बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य आहे। हे दोन्ही जर तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, अन्यथा कर्जमाफीचा लाभ तुम्हाला मिळू शकणार नाहीये। त्यासाठी तात्काळ हे 2 कामे पूर्ण करून घ्या। कर्जमाफीसाठी एक विशिष्ट पोर्टल लवकरच येईल आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला यादी पाहता येईल। जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। सर्वप्रथम तो व्हिडिओ पाहून घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही यादी पाहू शकाल। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।